सन 2022 पर्यंत महापालिकेत भाजपची सत्ता होती। त्यानंतर अनेक राजकीय बदल झाले। विधानसभा निवडणुकीत भाजपचा गड असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ ढासळला। आमदार साजिद खान पठाण काँग्रेसची सत्ता महापालिकेत आणतील काय, की पुन्हा एकदा आमदार रणधीर सावरकर आणि विजय अग्रवाल यांची जोडी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। आज महापालिका निवडणूक घोषित झाली। भाजप कार्यालयात शेकडो इच्छुक उमेदवारांची मुलाखती दिल्या। या मुलाखती घेण्यामध्ये पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांची भूमिका महत्त्वाची होती। गेल्या निवडणुकीत 48 जागा जिंकत भाजपने सत्ता स्थापन केली होती। यंदा सावरकर, अग्रवाल हे दोन्ही नेते महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यास इच्छुक आहे। महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाते की स्वतंत्र हे पाहण्यासारखे असेल। इतकेच नाही तर महापालिकेची सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय देशमुख यांची भूमिका मोलाची असेल। असे असताना अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण काँग्रेसला महाविकास आघाडीला सत्तेत बसवितात काय, अशी विचारणा होत आहे। महाविकास आघाडीतून राजेश मिश्रा सोडून गेल्याने धक्का बसला आहे। इतकेच नाही तर शिंदे सेनेची बाजू भक्कम झाली। असे असताना शहरात वंचित, नव्याने स्थापन होणारे पॅनल आणि आघाडी यांचे अस्तित्व निर्णायक ठरणार आहे। मतदारांनी त्रिशंकू कौल दिला तर मात्र खिचडी सरकार महापालिकेत स्थापन होण्याची भीती आहे। तेव्हा 16 जानेवारी रोजी काय निकाल हाती लागतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल।